जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण MCOM पार्ट फर्स्ट सेमिस्टर सेकंड 2023 क्रेडिट पॅटर्नमधील व्हरायन्स ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन हा जो सब्जेक्ट ॲडव्हान्स कॉस्ट अकाउंटिंग या सब्जेक्ट स्पेशलायझेशन सब्जेक्टबाबत आहे, या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपण स्टडी पर्पजसाठी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं आपण विद्यार्थी मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसेच अद्याप जर का आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी झाले नसेल तर त्वरित सहभागी व्हा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हायला इतरांना देखील आपण सांगा. तसेच आपण अद्याप जर का यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेबाबतच्या सर्व लेटेस्ट अपडेट भेटतील. चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की व्हरायन्स ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट हा एकूण 35 मार्काचा असणार आहे. यासाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम ड्युरेशन असणार आहे आणि परीक्षेसाठी तुम्हाला पासिंगला किमान 14 मार्क्स पडले पाहिजे. 14 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असतील तर आपण या विषयामध्ये पासआउट होऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला फक्त इंग्लिश लँग्वेज अवेलेबल आहे, कारण या इंग्लिश लँग्वेजमध्येच हा पेपर तुम्हाला देता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन बघितलेले आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्यासाठी 2 महत्त्वाचे फॉर्मॅट या ठिकाणी तुम्हाला मी या विषयाचे दाखवत आहे. या दोघांपैकी एखादा फॉर्मॅट तुम्हाला परीक्षेसाठी येऊ शकतो. आपणाला माहिती आहे की 2023 पॅटर्न हा शैक्षणिक वर्ष 23-24 पासून सुरू झालेला आहे आणि हा सर्वांसाठी नवीन पॅटर्न आहे. ऑलरेडी विद्यापीठांनी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या विषयाचा कोणताही प्रॉपर फॉर्मॅट आलेला नाही. त्यामुळे हा एक टेंटेटिव्ह फॉर्मॅट मी तुमच्यापर्यंत देत आहे. असाच फॉर्मॅट कदाचित येण्याची शक्यता आहे. यामध्ये पहिल्या फॉर्मॅटकडे नजर टाकू. पहिल्या फॉर्मॅटमध्ये इथे क्वेश्चन नंबर 1 हा MCQ 5 मार्कासाठी असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 1वर 10 मार्कासाठी विचारला जाईल. याला और क्वेश्चन नंबर टॉपिक नंबर 1वरच एक ब्रॉड क्वेश्चन 10 मार्कासाठी विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा देखील 10 मार्काला असेल, बट तो ब्रॉड क्वेश्चन चॅप्टर नंबर 2वर असणार आहे. त्यानंतर यालाच और क्वेश्चन नंबर 3 हा ब्रॉड क्वेश्चन 10 मार्कासाठी असेल, तो देखील चॅप्टर नंबर 2वर आधारित ब्रॉड क्वेश्चन असण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 हा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यासाठी 10 मार्क्स आहे. यामध्ये तुम्हाला टोटल 4 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील, म्हणजेच प्रत्येक चॅप्टरवरती 2 शॉर्ट नोट्स असणार आहे आणि एक शॉर्ट नोट्स तुम्हाला 5 मार्कासाठी असणार आहे. म्हणजे 5 दुने 10 मार्कासाठी हा शॉर्ट नोट्सचा प्रश्न असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला हा एक पहिला फॉर्मॅट मी तुम्हाला क्वेश्चन पेपरचा सांगितलेला आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या फॉर्मॅटकडे नजर टाकू. यासाठी महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे की तुम्हाला एकूण परीक्षेत 5 प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यापैकी क्वेश्चन नंबर 1 हा तुम्हाला कंपल्सरी असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, 3, 4 आणि 5 अशा टोटल 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करावे लागू शकतात. अशा पद्धतीने हा तुमचा फॉर्मॅट पण असू शकतो. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 हा 5 मार्कासाठी MCQ असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 2, 3 आणि 4 हा प्रत्येकी ब्रॉड क्वेश्चन असणार आहे, जो प्रत्येकी 10-10 मार्काला असणार आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि 2 टॉपिक नंबर 1 आणि 2 यावर आधारित कोणतेही 3 ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 हा शॉर्ट नोट्स असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती 2 शॉर्ट नोट्स विचारल्या जातील. अशा पद्धतीने टोटल 4 शॉर्ट नोट्स असतील. त्यापैकी कोणत्याही 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहायची. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क. 2 शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर यासाठी तुम्हाला 10 मार्क्स हे भेटू शकतील. या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट बघितलेले आहे. पण शक्यतो तरी तुम्ही काय करून ठेवा की प्रत्येक चॅप्टरवरती 2 ब्रॉड क्वेश्चन आणि 2-2 शॉर्ट नोट्स एवढं तुम्ही दोन्ही करून ठेवा. आणि तुम्हाला MCQ देखील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. ब्रॉड क्वेश्चनमध्ये तुम्हाला कोणता प्रश्न विचारला जाईल? डिफाईन द कन्सेप्ट ऑफ व्हरायन्स अँड एक्सप्लेन द किंवा याला आपण काय म्हणूया की वेगवेगळे जे काही व्हरायन्स ॲनालिसिस आहे, ज्याला आपण कॅल्क्युलेशन ऑफ व्हरायन्स ॲनालिसिस म्हणूया, तर या बाबतीत तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची शक्यता
आहे. यामध्ये तुम्हाला जसं मटेरियल आणि लेबर व्हरायन्स दिलेले आहे, या बाबतीत पण तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. किंवा व्हरायन्सचे जे काही वेगवेगळे टाईप्स आहे, जसं व्हेरिएबल ओव्हरहेड, फिक्स ओव्हरहेड, त्याच्यानंतर कंट्रोलेबल, अनकंट्रोलेबल ओव्हरहेड, या पद्धतीचे देखील प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. शॉर्ट नोट्सला तुम्हाला सेल्स व्हरायन्स आणि प्रॉफिट व्हरायन्स यावरती विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 2वर आधारित जो काही ब्रॉड क्वेश्चन आहे ते म्हणजे अदर आस्पेक्ट्स ऑफ व्हरायन्स ॲनालिसिस. यामध्ये तुम्ही रिपोर्ट ऑफ व्हरायन्स ॲनालिसिस कशा पद्धतीने देऊ शकता, या पद्धतीने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. जसं 1 नंबरच्या रिलेटेड तुम्हाला मी सांगितलं की आयडेंटिफाय द कॉजेस ऑफ व्हरायन्स, हा प्रश्न तुम्ही ब्रॉड क्वेश्चनला तुम्ही करून ठेवायला हवा. 2nd नंबर चॅप्टरवर आधारित जो काही महत्त्वाचे प्रश्न आहे ते म्हणजे ॲनालिसिस ऑफ व्हरायन्स बाय कॉजेस. ओके, म्हणजे व्हरायन्सचे जे काही कॉजेस आहे ते तुम्ही या ठिकाणी मेन्शन करणं अपेक्षित आहे. आणि इन्व्हेस्टिगेशन ऑफ व्हरायन्स यावरती शॉर्ट नोट्स येऊ शकते, किंवा रिपोर्टिंग टू मॅनेजमेंट, त्याच्यानंतर कंट्रोल रेशोज जे आहे त्यावरती विचारलं जाण्याची शक्यता आहे, किंवा ट्रेंड ॲनालिसिस, गेम थेअरी, या पद्धतीचे काही महत्त्वाचे प्रश्न शॉर्ट नोट्सला दिलेले आहेत. ओके, या पद्धतीचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. किंवा मॅनेजियर युजेस ऑफ व्हरायन्स, हा ब्रॉड क्वेश्चनला तुम्ही प्रश्न करून ठेवायला काही हरकत राहणार नाही. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी महत्त्वाचे ब्रॉड क्वेश्चन्स आणि काही शॉर्ट नोट्स तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले आहे. एवढ्या विषयाची तयारी तुम्ही करा. 2च टॉपिक्स आहे, जास्त काही अवघड सिलेबस नाही आहे. तर या पद्धतीने आपण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण बघितलेले आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण बाकीच्या विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये बघू शकता. याकरता आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच आपल्या चॅनलला तुम्हाला पाठीमागच्या सेमिस्टरला जे काही सेम फर्स्टमधील सर्व काही विषय आहे, या सर्व विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.